ब्रॉट टू यू बाय विगार्ड। विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। आज नमो सुविधा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं, त्यासोबतच रुग्णवाहिकेचं लोकार्पण झालं। भाजपचे नेते सुद्धा या ठिकाणी पोहोचले। काय म्हणावं याला, तयारी आहे भविष्यातील निवडणूक लढवण्याची? भारतीय जनता पार्टी ही सातत्याने तयारीच करत असते आणि जनतेमध्ये जाऊन काम करणे हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं एक काम आहे। त्यामुळे जनसुविधा केंद्राच्या माध्यमातून नमो सुविधा शिबिर आणि या माध्यमातून एक कार्यालय ज्याच्यामध्ये प्रचंड अशा योजना या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय। कालच्या राज्याच्या अर्थसंकल्पात देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या सरकारने वेगवेगळ्या योजना महिलांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, युवकांसाठी, तरुणांसाठी, आरोग्यासाठी दिल्या, त्या देखील जनतेपर्यंत पोहोचवायच्या आहेत। अशा प्रकारची अनेक कार्यालय उघडणार आहोत। पण सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात हे पहिलं कार्यालय मी उघडलं आहे आणि अजून 2 गाड्या देखील 2-3 दिवसात येतील, ज्याचं उद्घाटन माननीय देवेंद्रजींच्या हस्ते देखील केलं जाईल। आणि या विभागातील, या मतदारसंघातील किमान 10,000 लोकांपर्यंत या सुविधा पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील। नक्की सायन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, म्हणजे विधान परिषदेवर वरच्या सभागृहात बसता। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। खालच्या सभागृहात येणार आहात का? 2 वेळा विधान परिषदेत निवडून आलेलो आहे। निवडणूक कशी जिंकलो ही आपल्याला माहिती आहे। आजच्याच दिवशी माननीय एकनाथरावजी शिंदेंची शपथविधी झाली होती आणि ती देखील माझीच निवडणूक होती। सरकारने जर जिम्मेदारी दिली तर निश्चितपणे माझे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार असतील, माननीय बावनकुळे साहेब असतील, जी जिम्मेदारी देतील ती जिम्मेदारी पूर्णत्वाकडे नेण्याची माझी सवय आणि ती मी नेईन। पण विजय होईल तुमचा असा आत्मविश्वास आहे तुम्हाला? नुसता माझ्या विजयाचा प्रश्न नाही, माझा विजय म्हणजे सरकारचा विजय। संपूर्ण महाराष्ट्रात 210 जागा आमच्या निवडून येतील। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। एवढी मला खात्री आहे। नक्कीच तुम्ही म्हणालात की अर्थसंकल्प सादर केला। संजय राऊत यांनी बरीचशी टीका या अर्थसंकल्पावरती केलेली आहे आणि त्यामुळे याकडे नेमकं कसं पाहता? लोकांची मतं विकत घेण्याचा हा सगळा प्रयत्न म्हणतात। नाही, जे खटाखट होतं ते मागच्या वेळेला लोकांनी पाहिलं। आज कार्यालय बंद करून काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची लोक फिरत आहेत। आम्ही कुठलीही योजना ही जनतेच्या भविष्याच्या दृष्टीने आणली आहे। त्यामुळे मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये कर्नाटक असेल, दिल्ली असेल, या पद्धतीमध्ये काँग्रेसने काम केलं, तशा प्रकारचं काम हे महायुतीचं सरकार करणार नाही। जनतेच्या हिताचं काम हे महायुतीचं सरकार करेल। पण ते देवेंद्र फडणवीसांवर टीका करतात की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र नाही आहेत। जे अदखलपात्र आहेत, ज्यांना कोण गल्लीच्या बाहेर विचारत नाही, मराठी भाषेत आता मी बोलायला गेलो तर राऊतांच्या भाषेत बोलायला गेलं, ज्याला कुत्र विचारत नाही त्यांनी बोलावं। त्यामुळे मला वाटतं की त्यांनी न बोललेलं बरं। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन कमलेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।